प्रचाराचा अखेरचा दिवस आहे। सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे। उद्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडेल। सर्व पक्ष स्थानिक आघाड्यांकडून आपापली ताकद लावून प्रचार केला जातोय। तर फडणवीसांची याच पार्श्वभूमीवर आज पैठण, बीड, आळंदीमध्ये सभा आहे। शिंदेंची देखील आज पैठण आणि कन्नडमध्ये सभा आहे। अजित पवार यांची आज म्हसवडमध्ये सभा आहे। प्रचाराचा शेवटचा दिवस आणि असं असल्यानं आज हे तीनही नेते प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत। पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं असं दोन्ही पक्षातील एका गटाचं म्हणणं आहे। 12 डिसेंबरला शरद पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत घोषणा होणार का हा प्रश्न आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। यासाठी वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांचा मात्र विरोध आहे। मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत अशी चर्चा पुण्याच्या राजकारणात रंगली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून घेऊयात। प्रदीप, आपण पाहतोय दोन्ही पक्षातील एक गट दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असं म्हणतोय। मात्र प्रदीप, या संदर्भात सविस्तर माहिती काय आहे? खरंच या संदर्भात घोषणा होऊ शकते का? सेजल, खरं तर गेल्या 4 दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीमध्ये पुण्याच्या राजकारणामध्ये काहीतरी घडतं अशी चर्चा जी आहे ती केली जाते। विशेष म्हणजे प्रशांत जगताप यांनी घेतलेली जी आक्रमक भूमिका आहे ती म्हणजे 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मग मात्र माझं राजकारण जे आहे ते थांबवेल किंवा राजीनामा देईल। प्रशांत जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे ते म्हणजे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार किंवा त्याची अधिकृत चर्चा जी आहे ती 2 राष्ट्रवादीमध्ये झाली आहे का। शरद पवारांचा वाढदिवस हा 12 डिसेंबरला असतो। वरिष्ठ सूत्रांकडून जी माहिती मिळते ती म्हणजे वाढदिवसाचं औचित्य साधून पुणे महानगरपालिकेमध्ये या 2 राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र येऊ शकतात। मात्र प्रशांत जगताप यांचा या भूमिकेला विरोध आहे। तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटातील एक गट जो आहे तो म्हणतोय की जर 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मग मात्र पुणे महानगरपालिकेमध्ये चांगले यश जे आहेत राष्ट्रवादीला मिळू शकतं। मात्र 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या तर महाविकास आघाडीचं पुण्यामध्ये काय होणार हा खरं तर प्रश्न निमित्तानं उपस्थित केला जातोय। मात्र प्रशांत जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकही मोठा नेता जो आहे तो थेटपणे माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत नाही। त्यामुळे 2 राष्ट्रवादी एकत्र येणार का यावरती जरी अजून प्रश्नचिन्ह असलं तरी सुद्धा 12 डिसेंबरला यावरती काय अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दोन्ही पक्षातील एक गट जो आहे तो म्हणतोय। निश्चितच धन्यवाद प्रदीप दिलेल्या अपडेटसाठी। मध्य रेल्वेवरील लोकल 30 ते 35 मिनिट उशिरानं धावतायत। कर्जत बदलापूर दरम्यान सुरू असलेल्या कामामुळे वेळापत्रकावर परिणाम झालाय। दृश्यमानता कमी झाल्याचा देखील लोकल सेवेवरती परिणाम झालाय। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या लोकल प्रवाशांना फटका बसलेला आहे। मध्य रेल्वेच्या लोकल प्रवाशांना फटका बसलेला आहे। लोकल 30 ते 35 मिनिट उशिरानं धावताय। मध्य रेल्वेवरील लोकल या उशिरानं सध्या सुरू आहेत। ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन आहे। SIR सह इतर मुद्द्यांवरून आता विरोधक सरकारला घेण्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदी सकाळी 10:30 वाजता अधिवेशनापूर्वी संबोधितही देशाला करतील। पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं तयारी केली आहे। पुढील आठवड्यामध्ये शहर भाजपची कोर कमिटीची बैठक आहे। बैठकीमध्ये नक्की प्रवेश कुणाला द्यायचा यावरती चर्चा होणार आहे। ब्रेक लागलेल्या पक्षप्रवेशाला येत्या आठवड्यामध्ये मार्ग मिळणार आहे। हिडमाच्या मृत्यूनंतर छत्तीसगडमध्ये 37 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण पाहायला मिळालं। काही दिवसांपूर्वीच नक्षलवादी हिडमाचा खात्मा करण्यात आलेला होता। आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये 27 जणांवरती 65 लाख रुपयांचं बक्षीस होतं। आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 12 महिलांचाही समावेश आहे। 2 वर्षांमध्ये 2200 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण झालंय। नांदेडमध्ये सततच्या त्रासाला कंटाळून गर्भवतीनं आत्महत्या केलेली आहे। नांदेड शहरातील विठ्ठलनगरमध्ये ही घटना घडली आहे। स्कूल व्हॅनसाठी 5 लाख रुपये माहेरून आणण्यासाठी सातत्यानं या महिलेला त्रास दिला जात होता। पतीसह 3 नंदांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।